आता बरोबर आहे. ठीक आहे. जयश्री वानखडे, अमरावती शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि तसेच आज माझ्यासोबत अमरावती शहराच्या आमच्या काँग्रेसच्या नगरसेविका आणि सर्व पदाधिकारी. आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आंदोलनासाठी इथे आलेलो आहे, कारण महिला आरक्षण 2023मध्येच लागू झालं, परंतु त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे. आणि परत महिला परिसीमन आणि मतदारसंघाची पुनर्रचना यांनी परतच महिलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून महिलाच्या पदराआड हे संसदेमध्ये यांनी नवीनच बिल हे केलं, पण त्याला मान्यता न दिल्यामुळे ते समजत आहे की महिलांचं बिल त्यांनी अमान्य केलं. हे समजून हे BJP सरकार महिलांच्या विरोधात सांगतं आहे की काँग्रेसने हे बिल नामंजूर केलं. काँग्रेसच्या काळामध्ये ज्या झाल्या, प्रथम अमरावती शहराच्या राष्ट्रपती झाल्या, माजी पालकमंत्री वसुधाताई देशमुख झाल्या, या पहिल्या प्रथम खासदार या जिल्ह्याच्या आपल्या उषाताई चौधरी झाल्या, आणि आमच्या नेत्या आदरणीय यशोमतीताईसुद्धा पालकमंत्री झाल्या. काँग्रेसमध्ये असताना सुलभाताई खोडकेंना पण आम्ही आमदार केले. म्हणजे काँग्रेसने कोणावर अन्याय केलेला नाही. अनेक तुम्ही बघताय भारतामध्ये मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल अनेक पदावर महिला काँग्रेसच्या काळामध्ये गेल्या. आम्हाला असं वाटतं की बघावं ना यांनी की संघाची एकतरी महिला अध्यक्ष आहे का, महाराष्ट्राची एकतरी अध्यक्ष झाली का, मुख्यमंत्री झाली का, म्हणजे याची यांनी नोंद घ्यावी आणि मग ऑब्जेक्शन घ्यावं. काँग्रेसचा ठामपणे आहेच, आम्ही त्यांच्या पाठीशी, आम्ही 33% आरक्षणामध्ये सहभागी आहोत. कारण फक्त यांनी एवढंच केलं आहे की महिलांना आरक्षण देतो आम्ही, आणि यांना महिलांना वाटलं की आम्हाला 33% लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये आम्हाला आरक्षण मिळत आहे. पण यांना पदराआडची भूमिका यांना माहिती नव्हती. मतदारसंघाची पुनर्रचना, डिलिमिटेशनचा पूर्णपणे सहभाग काय आहे आणि काय आहे या लोकांना माहिती नव्हतं. म्हणजे यांना वेगवेगळा मतदार हे करून यातून आपली पोळी कशी शेकता येईल हे त्याचं माध्यम होतं. आणि यांनी बघितलं की यातून आपल्याला जर करता येत असेल तर आपण पुरेपूर याचा करण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त बदनाम करण्याचं काम काँग्रेसला करत आहे. पण काँग्रेसने त्या काळामध्ये काय केलं आहे हे सर्वांना जग जाहीर आहे. आज काँग्रेसच्या जास्तीत जास्त ज्या महिला मंत्रिपदावर गेलेल्या आहेत, पालकमंत्री झाल्यात, राष्ट्रपती झाल्यात, हे सर्व देशाला माहिती आहे. फक्त आरक्षण जे आहे हे या सरकारने याची अंमलबजावणी करावी. आम्हाला हेच वाटतं की ST, OBC आणि SC महिलांना पण आरक्षण मिळायला पाहिजे. कारण यात फक्त पर्टिक्युलर एकच येत नाही, पण याची जेव्हा तुम्ही हे करता आहे, पण यात सर्व महिलांना ST, OBCना पण आरक्षण मिळालं पाहिजे. महिला आरक्षण लागू करा म्हणून आता आपण मागणी करत आहात. आता आपण भाजपा केंद्र सरकारला आपण संमती देत आहात का? आम्ही महिलांना 33% आरक्षण जर महिलांना लागू केलं तर आम्ही संमती देणार ना, पण आम्ही संमती याला नाही आहे ना. पुनर्रचना, डिलिमिटेशनला आमची संमती नाही आहे. कारण तेव्हाच काँग्रेसच्या काळामध्ये बहुमताने तुम्हाला हे केलं गेलेलं आहे. बहुमताने आपलं महिला आरक्षण लागू झालेलं आहे. फक्त त्याची अंमलबजावणी यांनी केलेली नाही आहे. यांनी हे स्वतःची दिशाभूल करताय. आपल्याच महिलांना सांगताय की तुम्ही 33% आरक्षण आम्ही तुम्हाला दिलं होतं, पण काँग्रेसने हे नामंजूर केलं आहे. आपल्याला मिळालेलंच ऑलरेडी, आम्ही सोबतच आहोत ना, काही विषय नाही आहे. फक्त 33% आरक्षणाची या सरकारने अंमलबजावणी करावी, आम्हाला एवढंच. कोणते प्रश्न घेऊन आपण आंदोलन करीत आहात, मागणी करीत आहात? आम्ही महिला काँग्रेस पक्षाच्या महिला आज इथे आलो आहेत. एक तर आमसभेमध्ये इथल्या ज्या जनप्रतिनिधी आहेत BJPच्या महिला नगरसेविका यांनी एक आंदोलन छेडलं या महापालिकेमध्ये. त्यांना एक उत्तर म्हणून पण एक तिथे आम्ही उभे आहोत की त्यांनी जे लोकांच्या प्रतिनिधित्व केलं, त्या लोकांच्या प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. लोकांची दिशाभूल करण्याचं हे त्यांनी जे त्या दिवशी आमसभेत केलं हे चुकीचं होतं. चुकीचं का बरं होतं? कारण त्यांना सुद्धा माहिती आहे ती गोष्ट की 2023मध्ये 19 सप्टेंबर 2023ला सगळ्यात पहिले बिल आपल्यासमोर आलेलं, इंट्रोड्यूस झालेलं. ऑलरेडी हे राजीव गांधी यांनी 1979 साली हे बिल ठेवलेलं होतं, जे की
आपलं पंचायत समिती आणि महानगरपालिका यासारख्या ठिकाणी जे आरक्षण आत्ता बसले आहेत, ज्या इथे बसलेल्या सगळ्या स्त्रिया, आम्ही खरोखर राजीव गांधी यांचे मनातून या गोष्टीचा आम्ही आदर करतो आणि त्यांचा आम्ही धन्यवाद करतो की त्यांनी हे बिल लागू केल्यामुळे पंचायत समिती महानगरपालिका येथे आम्ही आज स्त्रिया बसलेल्या आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे की त्या दिवशी जी केली ते लोकांची दिशाभूल अशी झाली आहे की महिला आरक्षण बिल, नारी शक्ती वंदन हे जेव्हा 2018मध्ये राजीव गांधी यांनी राहुल गांधी यांनी एका भाषणात सांगितलं की त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजीवजी गांधींनी हे बिल जेव्हा ठेवलेलं होतं, देवेगौडांनी सुद्धा 93मध्ये ठेवलं होतं हे बिल, नारी शक्ती वंदन, याला महिला रिझर्वेशन बिल म्हणून आपण त्याला पाहत होतो. हे एक विधेयक आहे. 19 सप्टेंबरला हे बिल परत ठेवण्यात आलं, मोदी सरकारने ठेवलं. नंतर 20 सप्टेंबरला यांना सगळ्या राज्यसभेमध्ये याला मान्यता भेटली. सगळ्यांचे 445-42 असे त्यांना आता काय मागणी आपली, आता मागणी काय आहे आपली, प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख मागणी आमची आहे की आता हे जे आहे आरक्षण बिल पडलेलं आहे हे आम्हाला पाहिजे आहे. लगेच लागू का करत नाही आहे BJP सरकार? कारण यांचा जो मोटिव्ह होता, हे बिल नव्हतंच. जे बिल ऑलरेडी पारित झालेलं आहे ते बिल कायदा झालेला आहे. राम मेघवाल, जे अरुण राम मेघवाल चीफ जस्टिस ऑफ मिनिस्ट्री आणि द्रौपदी मुर्मू यांनी ते साईन केलेलं हा ॲक्ट न राहता कायदा ॲक्ट झालेला आहे. ते विधेयक नाही आहे आता. ते 2023ला 21 सप्टेंबर 2023ला ॲक्ट तयार झालेला आहे आणि हा ॲक्ट आत्ता लागू का करत नाही आहे? उगाच महिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आणि या काँग्रेसला पण बदनाम यासाठीच केला जात आहे की आम्ही कुठल्याही काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही सांसदनी किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांनी किंवा कोणत्याही नेत्यांनी याला कधीच अमान्य केलं नव्हतं. हे त्यांचा सगळ्यात पहिला मोटिव्ह आहे. काँग्रेसनी सगळ्यात पहिल्या महिला इथे ज्या राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो की आपल्या अमरावतीच्या पालकमंत्रीपर्यंत असो, सगळ्या स्त्रिया त्यांनी दिलेल्या आहे. त्यामुळे महिलांचा विरोध काँग्रेस करूच शकत नाही. आणि एक विशेष म्हणजे असं आहे की जे परिसीमन बिल त्या महिलांच्या पदराआड लपून त्यांना हे करायचं होतं. विधेयक कधीही 2 संसदेमध्ये एकत्र येऊ शकत नाही. रूल नंबर 66 संसदेचा असा सांगतो की 2 विधेयक एकत्र कधीही पास होऊ शकत नाही. त्यांना माहिती होतं की परिसीमन हे बिल कधीही त्यांचं पारित होऊ शकत नाही. त्यामुळे जे बिल ऑलरेडी ॲक्ट झालं आहे, जे बिल नाही राहिलं आहे, 2023मध्ये जे ॲक्ट आहे त्यावर राष्ट्रपती आणि मिनिस्ट्री ऑफ जस्टिसची साईन आहे, तो ॲक्ट त्याला जोडून आपल्या महिलांची आणि पूर्ण देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. परिसीमन करण्याचा जो मुख्य हेतू होता, त्या परिसीमन करण्याचा मुख्य हेतू हा त्यांचा पडलेला आहे. महिलांचं विधेयक बिल पडलेलं नाही, तो ॲक्ट आहे आणि तो फक्त लागू करत नाही. मोठ्या प्रमाणात पाहिलं तर BJP कडनं काँग्रेसवर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहे की बा हे बिल पास न करण्यामागे हा जो